पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी मंजूर करण्यात आलेले पण प्रलंबित असलेल्या प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करावीत। त्याचबरोबर इचलकरंजीतील ZLD प्रकल्प सुद्धा तातडीने पूर्णत्वास न्यावा असे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधितांना दिले। या बैठकीमुळे पंचगंगा नदी प्रदूषण निर्मूलनाच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या 3 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या वस्त्रनगरी इचलकरंजीलाही भेट देणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची जीवनदायिनी असून नदीच्या प्रदूषणामुळे नागरिक, शेती तसेच नदीकाठच्या परिसरावर होणारे परिणाम यावेळी आमदार आवाडे यांनी मांडले। नदीमध्ये मिळणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी तसेच इतर प्रदूषणकारी घटक रोखण्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री तथा नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अमल महाडिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सहसंचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी तसेच शिरोळ, कुरुंदवाड, हुपरी, हातकणंगले नगर परिषद मुख्याधिकारी उपस्थित होते। चर्चेअंती जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण रोखण्यासंदर्भातील आवश्यक त्या उपाययोजना आणि आवश्यक प्रकल्प उभारण्यात यावेत। पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी मंजूर केलेले परंतु प्रलंबित असलेले प्रकल्पाचे काम तातडीने हाती घेण्यात यावेत। तसेच इचलकरंजीतील ZLD प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करून ते पूर्णत्वास न्यावे। पंचगंगा नदीचे संवर्धन आणि प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री मुंडे यांनी दिले।